आजरा तालुक्यातील मलिग्रे हायस्कूलच्या पुनरुत्थानासाठी ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 1972 साली स्थापन झालेल्या या नामवंत हायस्कूलची सध्या झालेली दुरावस्था लक्षात घेऊन मुंबई ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता मराठे यांनी शाळेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय. महागाव संस्थेच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करत त्यांनी संस्था चालकांना 4 महिन्यांचा अवधी दिलाय. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक तरडेकर यांनी शाळेसाठी मंडळ आणि माजी विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात मदत करण्यात येईल असं सांगितलं. ग्रामस्थांनी शाळेचा सर्व्हे करून पटसंख्या वाढवण्याचं आणि संस्था सहकार्य न केल्यास पर्यायी मार्ग शोधण्याचे मत व्यक्त केले. 2016 पासून संस्था अध्यक्ष भेटत नसल्याने शाळा गावच्या ताब्यात द्यावी अशी मागणीही करण्यात आली. शिक्षणाचा दर्जा उंचावणे हेच गावच्या विकासाचे प्रमुख साधन असल्याचं सरपंच शारदा गुरव यांनी स्पष्ट केलं. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.